नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. गुरुकिल्ली यशाची आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग आणि एव्हिएशनमध्ये करिअरच्या संधी या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत विंग कमांडर अरुण देशमुख सर आणि समीरा नाईक मॅम. तुमचं दोघांचंही कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी आपण शास्त्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स पुणेची आणि आपल्या दोन्ही पाहुण्यांची देखील ओळख करून घेऊया. शास्त्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स पुणे या नामांकित शैक्षणिक संस्थेच्या अंतर्गत अनेक अग्रगण्य संस्था कार्यरत आहेत. त्यातीलच विंग्स कॉलेज ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी आणि विंग्स एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी या संस्थेबद्दल आपण जाणून घेऊयात. ही संस्था एअरक्राफ्ट मेंटेनन्स, एव्हिएशन, हॉस्पिटॅलिटी आणि ट्रॅव्हल टुरिझम यासारख्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना व्यावसायिक आणि इंडस्ट्री फोकस्ड कोर्सेस प्रदान करते. शास्त्री ग्रुप कडून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लाईव्ह एअरक्राफ्टवरती प्रशिक्षण दिलं जातं. आधुनिक सुविधा आणि इंडस्ट्रीमध्ये टायअप्स असल्यामुळे त्यांना अनुभवात्मक शिक्षण मिळतं आणि ते एव्हिएशन क्षेत्रात यशस्वी करिअरसाठी सज्ज देखील होतात. आपल्यासोबत विंग कमांडर अरुण देशमुख सर आहेत. अरुण देशमुख सर हे एव्हिएशन व इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील ज्येष्ठ अभियंता असून त्यांनी भारतीय हवाई दल, जेट एअरवेज व स्पाइस जेटमध्ये 40 वर्षांहून अधिक त्यांचा अनुभव आलेला आहे. ते IIT मुंबईचे एमटेक पदवीधर असून MiG-21, MiG-29 पृथ्वी क्षेपणास्त्र प्रकल्पात त्यांनी योगदान दिलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी बोईंग 737 व 777 यावर सियाटलमध्ये प्रशिक्षण देखील घेतलेलं आहे. सध्या ते विंग्स कॉलेज ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजीचे ट्रेनिंग मॅनेजर आहेत. त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत समीरा नाईक मॅम. त्या स्वतः त्यांच्या एव्हिएशन, हॉस्पिटॅलिटी आणि कस्टमर केअर क्षेत्रात 15+ वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. त्यांनी हॉस्पिटॅलिटी व टुरिझम मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स आणि डिप्लोमा पूर्ण केलेले आहेत. त्याचबरोबर NSDC प्रमाणित ट्रेनर ते असून सध्या विंग्स एव्हिएशन आणि हॉस्पिटॅलिटीमध्ये चीफ ट्रेनिंग मॅनेजर म्हणून मॅम कार्यरत देखील आहेत. तर विषय समजून घेतला असेल, आपण थेट आपल्या पाहुण्यांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर, मला सगळ्यात प्रथम तुमच्याकडे जायचं आहे. आपण आज एक महत्त्वाचा विषय घेऊन आलोय आपल्या प्रेक्षकांसाठी, तर त्या अनुषंगाने आपण ही मार्गदर्शन आणि चर्चा करणार आहोत. सगळ्यात प्रथम मला तुम्हाला विचारायचं आहे की आपण जसं म्हणतोय की विंग्स कॉलेज ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजीमध्ये एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग आणि BSc एरोनॉटिक्स हा विशेष अभ्यासक्रम आहे. तर एकूणच मला तुम्हाला विचारायचं आहे की मग हा ड्युअल कोर्स करता जर का येत असेल तर त्याकरता शैक्षणिक पात्रता काय असू शकते, किंवा एकूणच या सगळ्या कोर्सेसमध्ये नेमकं आपल्या विद्यार्थ्यांना आपण कशा प्रकारे प्रशिक्षण देतो? तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा ड्युएल कोर्स आहे. म्हणजे हा विशिष्ट कोर्स आहे. तुम्ही एका तर्फे एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग पण करताय, म्हणजे तुम्ही विमानावर इंजिनिअरिंग मेंटेनन्स करायला पात्र होतात, आणि दुसरीकडे तुम्हाला BSc एरोनॉटिक्स ही डिग्री पण मिळते. त्या डिग्रीमुळे तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब्स किंवा दुसऱ्या एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया या ठिकाणी पण जॉब ऑपॉर्च्युनिटीज मोकळ्या होत आहेत. आणि हा 3 वर्षाचा साधारण कोर्स आहे. या 3 वर्षामध्ये पहिले 1 वर्ष तुम्हाला विमान कसं उडतं, त्याचे रूल्स रेग्युलेशन काय आपल्या सिव्हिल एव्हिएशनचं ते शिकवलं जातं. आणि हे 3 वर्ष 6 सेमिस्टरमध्ये ब्रेकअप केलेले आहेत आम्ही. आणि 4थ्या सेमिस्टर नंतर तुम्हाला आम्ही बाहेर त्यांना 1 महिन्याचं ट्रेनिंग देतो, जे ॲक्च्युअल एअरलाईन किंवा जो रिपेअर ओव्हरऑलचा आमचा हँगर असतो तिथे आम्ही त्यांना बाहेर ट्रेनिंग देतो, एअरवर्क्स किंवा एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये. आणि मग त्यांचे 6 सेमिस्टर पूर्ण झाले की त्यांना दोन्ही डिग्र्या मिळतात, BSc आणि ॲज वेल ॲज AMEचा त्यांना एक सर्टिफिकेट ऑफ रिकॉग्निशन मिळतं. सो दे कॅन टच द एअरक्राफ्ट, दे कॅन वर्क ऑन द एअरक्राफ्ट अँड डू द मेंटेनन्स. नक्कीच. म्हणजे एकूण जर तुम्ही म्हणाला तसं की एक सगळ्या प्रकारचं त्यांना ट्रेनिंग जे आहे त्या कोर्समध्ये मिळतं आणि त्याच्यामुळे मला वाटतं त्यांच्या फ्युचरमध्ये ज्या संधी आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे त्यांना त्या घेता येऊ शकतात, ग्रॅप करता येऊ शकतात. मॅम, मला तुमच्याकडे यायचं आहे, जसं सरांनी सांगितलं मेंटेनन्स किंवा याविषयी, तर त्या अनुषंगाने एव्हिएशन आणि हॉस्पिटॅलिटीमध्ये सुद्धा अनेक करिअर संधी आज उपलब्ध आहेत. मुलं त्याच्याकडे एक चांगलं क्षेत्र म्हणून पाहतात नवीन करिअरच्या दृष्टीने. तर मग आपल्याकडे जो कोर्स आहे त्याच्यामध्ये नेमकं एक युनिक कोर्स आहे, बहुपर्यायी अभ्यासक्रम त्याच्यामध्ये दिला जातो. तर काय आहे, म्हणजे एकूण त्याची पात्रता काय असू शकते, त्यामध्ये तुम्ही शिकवता काय, आणि सगळ्यात महत्त्वाचं मग नोकरीच्या संधी त्या कशा प्रकारे उपलब्ध होतात? सो विंग्स एव्हिएशन, हॉस्पिटॅलिटी अँड ट्रॅव्हल टुरिझम तर्फे जो BSc एव्हिएशन हॉस्पिटॅलिटी हा कोर्स आहे, हा एक युनिक आणि एक्सक्लुझिव्ह कोर्स आहे. तर हा युनिक अँड एक्सक्लुझिव्ह कोर्स यासाठी आहे कारण एकतर डिग्री प्रोग्राम हा सगळीकडे अवेलेबल नाही आहे. या पर्टिक्युलर फील्डसाठी डिप्लोमाज अवेलेबल असतात. हा जो कोर्स आहे विच इज डिग्री, ह्याच्यामध्ये आम्ही मुलांना एव्हिएशन, हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल टुरिझम ह्या तिन्ही क्षेत्रातले बेसिक ते ॲडव्हान्स पूर्ण माहिती शिकवून त्यांना रेडी करतो. हा प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स आहे, म्हणजे प्रत्येक फील्डची त्यांना प्रॅक्टिकल नॉलेजही दिलं जातं. मोस्ट इम्पॉर्टंट आणि ह्या कोर्सचा सगळ्यात मोठा USP जो आहे की या कोर्समध्ये इंडस्ट्रियल
ट्रेनिंग त्यांना इन्क्लुडेड आहे, म्हणजे इंटर्नशिप ज्याला आपण म्हणतो, जे 6 महिन्याचं आहे. जी मुलं हॉस्पिटॅलिटी, एव्हिएशन किंवा ट्रॅव्हल टुरिझम तिन्ही ठिकाणी करू शकतात. हॉस्पिटॅलिटीमध्ये करता आलं तर ते इंडिया किंवा अब्रॉड दोन्हीकडे करता येतं. एव्हिएशनमध्ये दे कॅन वर्क ऑन दी एअरपोर्ट ॲज वेल ॲज दे कॅन वर्क इन दी एअरलाईन्स ऑफिसेस. आता हा कोर्स केल्यानंतर बिकॉज ते 3 सब्जेक्ट्समध्ये स्पेशलायझेशन करतायत, त्यांना तिन्ही फील्डमध्ये एव्हिएशनमध्ये ते एअर होस्टेस, कॅबिन क्रू म्हणून जॉब करू शकतात, पण ग्राउंड स्टाफ म्हणूनही त्यांना जॉब करता येतो. ते पॅसेंजर सर्व्हिस एजंट म्हणून जॉब करू शकतात. हॉस्पिटॅलिटीमध्ये ते फ्रंट ऑफिस, फूड अँड बेव्हरेज सर्व्हिस पासून ते फूड सेफ्टी हॅसपमध्ये जॉब करू शकतात. ते क्रूज लाईनर्समध्ये जॉब करू शकतात. ट्रॅव्हल टुरिझममध्ये ते ट्रॅव्हल एजन्सीमध्ये जॉब करू शकतात. आणि मोस्ट इम्पॉर्टंट ऑन्टरप्रिनर म्हणून ते स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी सुद्धा सुरू करू शकतात. ओके. ओव्हरऑल कम्युनिकेशन स्किल्सवर जास्त भर दिलं जातं. त्यांना इंग्लिश, फ्रेंच आणि जर्मन या तिन्ही लँग्वेज शिकवले जातात. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट त्यांना थ्रू आउट द कोर्स तिन्ही वर्ष करता येतं. आणि ह्याच्या व्यतिरिक्त त्यांना फर्स्ट एड, फायर फायटिंगचं सर्टिफिकेट कोर्स ह्या कोर्समध्ये इन्क्लुडेड आहे. ग्रूमिंग हे रेग्युलर बेसिसवर शिकवलं जातं. तर थोडक्यात सांगायचं झालं तर हा जो कोर्स आहे ते मुलांना पर्सनल डेव्हलपमेंट ते प्रोफेशनल डेव्हलपमेंट पर्यंत सगळं कव्हर करतो. असा हा युनिव्हर्सल कोर्स तुम्ही म्हणू शकता. आणि म्हणून त्याला आम्ही युनिक कोर्स असं म्हणतो, की एक फक्त एवढं शिकलं आणि याची एक्झाम दिली असं नाहीये. तर थ्रू आउट त्यांना पूर्ण करता येतं. आणि डिग्री असल्या कारणाने त्यांना जॉबचे संधी खूप अवेलेबल आहे. करेक्ट करेक्ट. तुम्ही जसं म्हणता तसं की एकाच ठिकाणी आपल्याला या सगळ्या गोष्टी एकाच छताखाली बरोबर आहे. मिळतात, ते खूप महत्वाचं आहे. आणि एकूणच जर काही क्षेत्राकडे बघितलं तर मुलं आज याच अनुषंगाने इकडे येत आहेत, कारण एक तर नवीन क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये संधी चांगल्या आहेत, चांगल्या चांगल्या गोष्टींमध्ये त्यांना एक्सपोजर चांगलं मिळू शकतं. तर त्या अनुषंगाने मॅडम बोलूया. परंतु मला सरांकडे पुन्हा येताना विचारायचं आहे, सर मग आपण जसं म्हणालो की ड्युअल कोर्स जो एअरक्राफ्ट मेंटेनन्सचा सुद्धा आहे आणि BSc एरोनॉटिक्सचा सुद्धा आहे. तर अशा वेळेला हा जर का आपल्याला ड्युअल कोर्स करायचा असेल तर मग मुलांमध्ये शैक्षणिक एलिजिबिलिटी काय असू शकते, एकतर सगळ्यात महत्वाचं. आणि दुसरं म्हणजे नेमकं पार्श्वभूमी काय असू शकते, कुठला त्यांनी आधी कोर्स घेतलेला असला पाहिजे, या अनुषंगाने त्यांना गाईड कसं कराल सुरुवातीला? या अनुषंगाने आधी कुठला कोर्स करण्याची गरज नाही आहे. बरं. त्यांनी जर 10+2 म्हणजे 12th विथ फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स, PCM आपण जे म्हणतो, ते 12th पास असले तरी दे आर एलिजिबल. आणि इक्विव्हॅलंट डिप्लोमा पण आहे, जे 10th नंतर मुलं डिप्लोमा करतात एरोनॉटिक्समध्ये किंवा मेकॅनिकलमध्ये किंवा इलेक्ट्रिकलमध्ये. आणि त्याच्यात फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स जर कवर्ड असेल त्याच्या इक्विव्हॅलंट सर्टिफिकेटमध्ये, तर दे आर ऑल्सो एलिजिबल. सो बेसिकली नो बार, ओनली दे शुड हॅव 12th PCM और डिप्लोमा विथ PCM कव्हरेज इन देअर डिप्लोमा. मॅम तुमच्याकडे आता मला तेच विचारायचं आहे, जसं आपण मगाशी म्हटलं की एक क्षेत्र असं आहे की बऱ्याच संधी आहेत एकाच क्षेत्रामध्ये. तर मग आता सपोज केबिन क्रू असेल किंवा मॅनेजमेंट असेल किंवा आयटासारखे कोर्स असतील जे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत, तर ते पण तुम्ही ऑफर करता. तर मग त्याच्याकरता काही वेगळं ट्रेनिंग किंवा त्याच्याकरता काही वेगळी एलिजिबिलिटी या सगळ्या गोष्टी असू शकतात? हो. सो मुळात शॉर्ट टर्म आणि डिग्री मधला फरक आहे की डिग्री ही 3 वर्ष प्लस 1 इयर ऑप्शनल हा हे आहे. आणि डिग्री किंवा डिप्लोमा तुम्ही काही केलं म्हणजे शॉर्ट टर्म कोर्स ज्याला आपण म्हणतो, 12वी मिनिमम 12th पास मुलांचं असणं हे गरजेचं आहे. आपल्याकडे जे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत आयटा सोडून, जे डिप्लोमा कोर्सेस आहेत, हे एरोस्पेस अँड एव्हिएशन सेक्टर स्किल काउन्सिल द्वारा आपल्याला अफिलिएटेड कोर्सेस आहेत. हे जे कोर्सेस आहेत ते मुलं जे करायला येतात त्यांचा मेन उद्देशच हा असतो की त्यांना कमी वेळेत फास्ट ट्रॅक कोर्स करून त्यांना नोकरी मिळवायची असते. सो दीज कोर्सेस मी असं म्हणेन की हे जॉब ओरिएंटेड कोर्सेस आहेत. आणि आपण ह्या कोर्सेसमध्ये मुलांना त्या पर्टिक्युलर प्रोफाईलसाठी ट्रेन करतो. जसं की एखादा मुलगा जर म्हणाला की मला एअरपोर्ट मॅनेजमेंटचा कोर्स करायचा, तर त्याला एअरपोर्ट मॅनेजमेंटच्या प्रोफाईलसाठीच ट्रेन केलं जातं. आता ह्याचे प्लस पॉईंट काय आहेत, तर मी सांगितल्याप्रमाणे हे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत. म्हणजे साधारणपणे वर्षभरात मुलं त्या पर्टिक्युलर प्रोफाईलसाठी रेडी होतात. हे स्किल बेस असल्यामुळे ह्याच्यात अशी मुलंही येऊ शकतात जे अभ्यासात खूप हुशार नाही आहेत, पण दे आर व्हेरी गुड इन प्रॅक्टिकल. तर तुम्ही जर प्रॅक्टिकली गोष्टी करू शकत असाल, तुम्ही त्या स्किल तुमच्यामध्ये डेव्हलप करून घेऊ शकत असाल, तर यू कॅन गेट इन टू दिस फील्ड. आणि आयटाचं म्हणायला गेलं तर आयटाचे कोर्सेस साधारणपणे 4 ते 6 महिन्यांचे कोर्सेस असतात. आयटा हे ग्लोबल सर्टिफिकेशन असल्यामुळे तुम्हाला ट्रॅव्हल अँड टुरिझमच्या व्हेरियस कोर्सेससाठी ते तुम्हाला सर्टिफाय करतं. तर आयटा इन इटसेल्फ इज अ बिग ग्लोबल रेकग्निशन. तर त्याला वेगळ्या रेकग्निशनची गरज नाही. तर असे हे वेगळे कोर्सेस आहेत. अगेन हे कोर्सेस झाल्यावर मुलं, जसं मी तुम्हाला डिग्रीचं आधी सांगितलं की त्यांच्याकडे व्हेरियस ऑप्शन्स राहतात. शॉर्ट टर्म कोर्सेस आर प्रोफाईल स्पेसिफिक कोर्सेस. सो वेन यू डू अ डिप्लोमा इन कॅबिन क्रू मॅनेजमेंट, तुम्हाला कॅबिन क्रूचे ऑप्शन्स म्हणून तुम्ही जॉब करू शकता.
ह्याच्यात एक असं आहे की तुम्ही जो शॉर्ट टर्म कोर्स करता आणि तुम्ही जर डिग्री होल्डर असाल तर तुम्ही ग्राउंड स्टाफ साठी सुद्धा एलिजिबल होता. 12 म्हणजे डायरेक्ट एअरलाईन्सच्या अंडर. 12वी नंतर तुम्हाला डिग्री असणं गरजेचं असतं, तेव्हा तुम्ही ग्राउंड स्टाफ किंवा इंटरनॅशनल एअरलाईनसाठी फ्लाय करू शकता. फरक सगळ्यातला समजून सांगितलाय, हो. पण जसं आपण म्हटलं असं की या क्षेत्रामध्ये संधी खूप आहेत. बरोबर. वेगवेगळे कोर्सेस असले तरी संधी खूप आहेत आणि नोकरीच्या पण मला वाटतं खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज याच्यामध्ये अवेलेबल आहेत. हे मला वाटतं प्रेक्षकांनी समजून घेतलं पाहिजे. सर, तुमच्याकडे येताना मला तेच विचारायचं आहे की जसं आता हे हॉस्पिटॅलिटी क्षेत्राबद्दल बोललो, परंतु आता एअरक्राफ्ट ऍक्च्युली मेंटेनन्स मॅनेजमेंट म्हणतोय आपण त्याच्यामध्ये, तर तो कोर्स आपण करतोय की एरोनॉटिक्सचा करतोय. तर मग अशा वेळेला म्हणजे डायरेक्ट कोर्स झाल्या तुम्हाला मेंटेनन्स क्षेत्रामध्ये किंवा मग विमानाच्या अशा प्रकारच्या क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी डिरेक्टली मिळू शकतात? हो, डायरेक्टली मिळू शकतात, कारण तुम्हाला बेसिकली जे बेसिक एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर लायसन्स आहेत ते मिळतं. ओके. आणि साईड बाय साईड तुम्ही DGCAचे मॉड्यूल्स पण क्लिअर करता. त्याच्यानंतर तुम्हाला एअरलाईनमध्ये 6 महिने साधारण एक्सपिरियन्स घ्यावा लागतो विमानावर. आणि ते तुम्हाला टाईप पर्टिक्युलर जो विमानाचा टाईप आहे, म्हणजे बोईंग असेल किंवा एअरबस आहे, त्याच्यावर ट्रेनिंग देतात. आणि मग तुम्ही डायरेक्ट एअरलाईनमध्ये काम करू शकता. नंतर बरेचसे मरम्मत डेपो आहेत, म्हणजे MRO आम्ही म्हणतो, जिथे मेंटेनन्स, रिपेअर आणि ओव्हरऑल होतो, तिथे काम करू शकता. नंतर मॅन्युफॅक्चरिंग आहे, बोईंग एअरबसच्या, तिथे काम करू शकता. आजकाल बरेचसे इंजिन आणि एअरफ्रेम मॅन्युफॅक्चरिंग इंडियात आलेलं आहे, जसं सुरतला वगैरे. तिथे बरेचसे आमचे स्टुडंट्स काम करू शकतात डायरेक्ट विमानावर. आणि आता एव्हिएशन हे फील्ड फक्त एअरक्राफ्ट आणि एवढंच लिमिटेड नाही झालं आहे. तुम्ही वाचलं असेल, व्हर्टिकल टेक ऑफ टॅक्सीज सुरू झालेल्या आहेत. नंतर हेलिकॉप्टर्सला बरंच जनरल एव्हिएशनला बरेचसे म्हणजे इतक्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत की मुलं कुठेही आता काम करू शकतात. त्यांना बेसिकली हा कोर्स झाल्यावर या सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज ओपन होतात. चॉईस त्यांचा आहे, कुठे जायचं, काय करायचं पुढे ते. नक्की नक्की. म्हणजे तुम्ही जसं म्हणताय तसं की याच्यातही भरपूर आज क्षेत्रामध्ये संधी अवेलेबल आहेत. फक्त योग्य मार्गदर्शन किंवा योग्य कुठे नेमकं जायचं ते समजण्याची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातच आपण हा कार्यक्रम आज घेतोय. कारण जसं या दोन्ही क्षेत्रांकडे आपण बघतोय मॅम, तर बऱ्याच वेळेला मुलांना एक्झॅक्टली माहिती नसतं की नेमकं कुठल्या वेळेला नेमकं करायचं काय. हे क्षेत्र त्यांना आकर्षित करतं, परंतु मग तिथे जाण्याचा योग्य मार्ग तो आपण आज त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर मला तुम्हाला तेच विचारायचं आहे, मग आता हे शॉर्ट टर्म कोर्सेस बद्दल तुम्ही जसं मगाशी सांगितलं, तर त्याच्यामध्ये जाण्याकरता काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतात का, किंवा आधी कुठलं शिक्षण घेणं गरजेचं असतं का? त्या अनुषंगाने काय सांगू शकाल? सो ऍडमिशन प्रोसेस खूप सिम्पल आहे आणि खूप स्टुडंट सेंट्रिक ऍडमिशन प्रोसेस आहे. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रोसेस असतात. तुम्हाला शॉर्ट टर्म किंवा डिग्री दोन्ही कोर्सेससाठी तुम्हाला जर ऑनलाईन ऍडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही कॉलेजच्या वेबसाईट म्हणजे www.wings.com वर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरून पूर्ण प्रोसेस ऑनलाईन करू शकता. जर तुम्हाला ऑफलाईन प्रोसेस कम्प्लीट करायची असेल, जे भरपूर पेरेंट्स आणि मुलं करतात कारण ते कन्फ्यूज असतात की नक्की काय करावं, तर ते आमच्या कॅम्पसला पुणे शिवणे इथे व्हिजिट करू शकतात. तिथे व्हिजिट केल्यावर आमचे काउन्सिलर्स असतात, ते त्यांना पूर्ण माहिती देतात, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्हीही कोर्सेसची पूर्ण माहिती दिल्यावर मग मुलं आणि पेरेंट्स डिसाईड करून ठरवू शकतात त्यांना एक्झॅक्टली एव्हिएशनच्या कुठल्या सेक्टरमध्ये जायचंय. त्यांना एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंगला जायचंय किंवा त्यांना BSc एव्हिएशन हॉस्पिटॅलिटी ट्रॅव्हल टुरिझमला जायचंय का बाबा त्यांना शॉर्ट टर्म कोर्सेस करायचे, आयटा करायचे, हे ऑप्शन त्यांना अवेलेबल होतात. आणि मग बाकीची पुढची प्रोसेस ते कॉलेजच्या कॅम्पसमध्ये कम्प्लीट करू शकतात. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर कॉलेजच्या नंबरवर जर फोन केलात तर काउन्सिलर्स तुम्हाला टेलिफोनिक काउन्सिलिंग प्रोव्हाइड करून मग तुम्ही डिसाईड करू शकता काय करायचंय. आणि मग तुम्ही वाटल्यास ऑनलाईन प्रोसेस जसं आधी सांगितल्याप्रमाणे पूर्ण करू शकता किंवा मग तुम्ही त्याच्यानंतरही कॉलेजमध्ये येऊन ऑफलाईन प्रोसेस करू शकता. नक्की. म्हणजे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, ऑनलाईन असेल तरी किंवा ऑफलाईन असेल तरी. फक्त प्रेक्षकांनी आता जे ऐकतात त्यांनी ती संधी कुठेतरी ती घेतली पाहिजे. जसं तुम्ही म्हणालात तसं की जो नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही जर का कॉल केला तर तुम्हाला ऑनलाईन सुद्धा हे काउन्सिलिंग नक्की मिळू शकेल. या अनुषंगाने आपण ही चर्चा सर मॅडम चालू ठेवूया, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा TV9 मराठी. ब्रेकनंतर गुरुकिल्ली यशाची आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, मला प्रामुख्याने मग तुमच्याकडे विषयाकडे येताना प्रथम हाच प्रश्न पडतो की मग आत्ताची जर का परिस्थिती पाहिली तर इंडियन गव्हर्नमेंटकडनं एव्हिएशन क्षेत्राकडे येणाऱ्या सगळ्यांसाठी टेक्निकल मदत म्हणून तुम्हाला काही गोष्टी मिळू शकतात का किंवा मिळतात का? हो, अतिशय कॉपरेशन आहे. आमच्या इथे डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन आहे, ज्याच्या अंडर आम्ही सगळ्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स येतो. सगळे जेवढ्या सिव्हिल एव्हिएशनच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सेंट्रली कंट्रोल केल्या जातात डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनकडनं. आणि त्यांचा एम हेच आहे की एव्हिएशन ऑल ओव्हर इंडिया अँड ऑल ओव्हर वर्ल्ड एक्सपांड हवं.
टेक्नॉलॉजिकली एक्सपांड व्हावं. त्यांनी प्रत्येक एअरपोर्टमध्ये वेगवेगळे MROs म्हणजे मेंटेनन्स रिपेअर आणि ओव्हरऑल सेंटर्स सेटअप व्हावे यासाठी लँड कमी दरात लीजने ऑफर केली आहे. त्यामुळे त्यांनी खूपच प्रोत्साहन दिलं आहे. नंतर जेवढे मॅन्युफॅक्चरिंग आणि इंजिनचे झाले किंवा एअरक्राफ्टचे पार्ट्सचे झाले त्यांना ते स्पेशल कन्सेशन स्पेशल स्पेस देतात, वेगवेगळ्या फॅसिलिटीज देतात. अरे वा. त्यामुळे त्यांनी याला इतकं प्रोत्साहन दिलं की बऱ्याचशा गोष्टी आपल्या मेक इन इंडियाला सपोर्टिंग होऊन राहिल्यात एव्हिएशन सेक्टरमध्ये, सिव्हिल एव्हिएशन सेक्टरमध्ये पण. मिलिटरी एव्हिएशनमध्ये तर आहेच, पण सिव्हिल एव्हिएशन सेक्टरमध्ये पण गव्हर्नमेंटने खूप प्रोत्साहन दिलं आहे. आणि आमचे जेवढी रिक्वायरमेंट आहे ते पायलटची असो किंवा इंजिनियर्सची असो त्यांच्या एक्झाम वेळोवेळी कंडक्ट करणं, ऑन पेमेंट इन बिटवीन ऑल्सो एक्झाम कंडक्ट करणं ते पण ते एनकरेज करतात. नंतर जेवढे फ्लाइंग स्कूल तुम्ही पेपरला वाचत असाल की आपल्या जवळजवळ 80,000 मोर पायलट्सची गरज आहे. हो. त्यामुळे त्यांनी बरेचसे फ्लाइंग स्कूलसाठी वेगवेगळ्या एअरपोर्टला जागा दिल्या आहेत आणि एनकरेज केलं आहे लोकांना लोन देणं, फ्लाइंग स्कूल सेटअप करणं. तर गव्हर्नमेंटकडून या फील्डला एवढं प्रोत्साहन मिळालं नसतं तर एवढं एक्सपान्शन शक्यच झालं नसतं. आता सर जसं म्हणाले की DGCA एक ऑर्गनायझेशन आहे, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन जी त्यांना सपोर्ट करते. वेन इट कम्स टू BSc एव्हिएशन किंवा शॉर्ट टर्म कोर्सेस म्हणजे मॅनेजमेंट रिलेटेड कस्टमर सेंट्रिक कोर्सेस जे आहेत त्याला फक्त आपल्याला एवढं माहिती असतं की एअरलाईन्सच्या अंडर मुलं जॉब करू शकतात. तर असं नाहीये. थर्ड पार्टी ऑर्गनायझेशन सुद्धा असतात जे मुलांना हायर करतात टू वर्क ऑन द एअरपोर्ट्स. जसं की एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आहे. हे आता जवळजवळ इंडियातले 3/4 एअरपोर्ट्स मे बी मोर दॅन दॅट असू शकतात त्यांच्या अंडर आहेत आणि तेही मुलांना हायर करतात, तेही मुलांना ट्रेन करतात. तर त्याच्यामुळे काय होतंय की मुलांचे जे जॉब लागण्याची किंवा हायर व्हायची नोकरी मिळण्याचे जे चान्सेस आहेत ते खूप जास्त आहेत ह्यामुळे. मला विचारायचं त्याच्या शेवटी तुम्हाला सर की एकूणच जर का बघितलं मॅम, तुम्ही दोघे जर सांगताय की या क्षेत्रामध्ये संधी खूप आहेत, मुलं येऊ बघतायत, परंतु मग आत्ता 12वी नुकतीच ज्यांनी उत्तीर्ण केलेली आहे, जे पास झालेले आहेत, त्यांना जर का एव्हिएशन क्षेत्रामध्ये येण्याचं स्वप्न आहे, त्यांना जर का यायचं आहे, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? कुठला सल्ला द्याल? त्यांनी आलं पाहिजे का? आणि येताना नेमक्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? काय सांगाल? त्यांनी यायचं असेल तर ही त्यांच्यासाठी सर्वात बेटर ऑपॉर्च्युनिटी ओके, आहे. ओके. कारण आपलं भारतीय एव्हिएशन सेक्टर जे इतकं फास्ट ग्रो होत आहे की 2030 पर्यंत आपण चायना आणि अमेरिकेला मागे टाकून तिसऱ्या नंबरवर जगातले सर्वात मोठा एव्हिएशन सेक्टर हा भारतामध्ये तयार होणार आहे. त्यामुळे ही राईट ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि काम करण्याची त्यांना संधी फक्त विमानाच्या मेंटेनन्समध्येच नाही, तर हा कोर्स केल्यावर त्यांना मेंटेनन्स रिपेअर ओव्हरऑलमध्ये जाता येईल, बोईंग मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जाता येईल. आणि ड्रोन्स तुम्ही पाहिलं असेल आता ड्रोन्स हाऊस टू हाऊस मेडिसिन डिलिव्हरी म्हणजे डे टू डे लाईफमध्ये पण एव्हिएशनचे ॲप्लिकेशन्स येणार आहेत, जे व्हर्टिकल टेक ऑफ टॅक्सीज आहेत. त्यामुळे त्यांना अफाट ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आय कॅन से नभस्पृश्यम दीप्तम म्हणजे मतलब ओनली नभापर्यंत त्यांना ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण इट इज एंडलेस. दी ॲप्लिकेशन्स आर म्हणजे एवढे याचे ॲप्लिकेशन वाढत आहेत दिवसेंदिवस की डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला एव्हिएशन दिसणार आहे आता. जसं सरांनी सांगितलं मॅम, तुम्ही काय सांगाल नेमक्या एव्हिएशन क्षेत्राबद्दल? तुम्ही 2 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न होता की मुलांकडनं काय अपेक्षा आहे. ऍब्सोल्युटली. तर मला असं म्हणायचं की एव्हिएशन हे प्रोफेशन नाहीये किंवा एव्हिएशन इज नॉट जस्ट अ जॉब. एव्हिएशन ही लाईफस्टाईल आहे किंवा फॉर दॅट सेक इव्हन हॉस्पिटॅलिटी ट्रॅव्हल टुरिझम. कारण इथे कसं आहे, तुम्ही फक्त मशीन्सशी डील नाही करत, तुम्ही लोकांशी डील करता किंवा तुम्ही मशीनशी जरी डील करत असाल तर तुम्ही अशा मशीनशी डील करता ज्याच्यामध्ये ह्युमन्स आर इन्व्हॉल्ड, राईट? सो इट इज अ लाईफस्टाईल. तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट डिसिप्लिन असणं खूप गरजेचं आहे आणि सेल्फ कॉन्फिडंट प्लेज अ की रोल. ह्या 2 गोष्टी असणं खूप गरजेचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय गोष्ट इम्पॉर्टंट आहे तर तुमच्या कम्युनिकेशन स्किल्सवर तुम्ही काम करणं अत्यंत गरजेचं आहे. स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल विल लँड यू अप इन अ व्हेरी गुड जॉब. त्याच्यानंतर ही योग्य वेळ आहे का? तो हो, हीच योग्य वेळ आहे. कारण उडान ही एक स्कीम आहे जी गव्हर्नमेंटने लॉन्च केलेली आहे. उडान म्हणजे उडे देश का आम नागरिक. ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट इज डेव्हलपिंग एअरपोर्ट्स. आता मेजर सिटीजमध्ये एअरपोर्ट आहेतच, प्लस तुम्ही आता जर बघितलं असेल की तुम्ही जर नोटीस केलं असेल पेपर्समध्ये वगैरे पण येत आहे की टियर 2 सिटीजमध्ये पण भरपूर एअरपोर्ट्स येत आहेत. ह्याचा अर्थ
एअरपोर्ट्स आले म्हणजे त्याच्याबरोबर भरपूर जॉबच्या संधी सुद्धा आहेत. Absolutely. आपल्या ज्या इंडियन एअरलाईन्स आहेत इंडियामध्ये सध्या, त्यांनी भरपूर नवीन एअरक्राफ्टची ऑर्डर प्लेस केलेली आहे, हे पण न्यूजमध्ये सगळीकडे दाखवत आहेत. सो ऑब्व्हियसली दिस इज द प्रूफ की इंडस्ट्री खूप ग्रो Grow होते. करते. मुलांची किंवा ट्रेंड स्किल डेव्हलप्ड तरुणांची खूप गरज आहे इंडस्ट्रीमध्ये. एंड करताना मी फक्त एवढंच तुम्हाला सांगेन की जेवढी नोकरीची गरज स्टुडंट्सना आहे ॲज अ करिअर इन द सेक्टर ऑफ एव्हिएशन, हॉस्पिटॅलिटी और ट्रॅव्हल टुरिझम, त्यापेक्षा जास्त गरज सेक्टर्सना आहे की मुलांनी त्यांच्या सेक्टर्समध्ये करिअर करावं. आणि स्काय इज गोइंग टू बी द लिमिट अँड वी से द स्काय इज लिमिट, बट राईट नाव द ग्रोथ इज अनलिमिटेड. नक्कीच. मला वाटतं खूप चांगला संदेश तुम्ही दोघांनी दिलेला आहे की या क्षेत्रामध्ये संधी खूप आहेत, अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. फक्त त्यांनी योग्य ठिकाणी योग्य वेळेला असलं पाहिजे किंवा आलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही त्यांना मार्गदर्शन करायला आहातच. तर या अनुषंगाने तुम्ही दोघांनी इथे आमच्या छान प्रेक्षकांना सगळं मार्गदर्शन केलं आज, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. या विषयासह गुरुकिल्ली यशाची आमच्या विशेष कार्यक्रमात आता आम्ही इथेच थांबतोय. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा TV9 मराठी.